श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्याला इथे ढोकळा बनवायचा आहे. तर आपण इथे साहित्य तर घेतलेलंच आहे आणि खूप दिवसापासून धनू दीदीला ढोकळा खायचा होता. तर चला आपण बनवूया. तर इथे आपण घेतलेलं आहे बेसन पीठ आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे लिंबू पावडर, खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. काही खूप अवघड नाही हा ढोकळा, पण सगळं प्रमाणात पडलं पाहिजे. नाहीतर ढोकळा व्यवस्थित होणार नाही तुमचा. आणि इथे आपल्याला पाणी सुरुवातीला थोडंच टाकायचं आहे. पूर्ण गाठी विरघळोस्तवर आणि त्याच्यानंतर अजून लागेल तसंच पाणी घ्यायचं आहे आणि खूप पातळ पीठ करायचं नाही. जसं मी बनवलं आहे तसंच पीठ करायचंय. तर इथे मस्त पीठ फेटून झालेलं आहे आणि इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे. कारण माझ्याकडे ढोकळ्याचं भांडं नाही. तर ह्याच्यामध्ये पण खूप छान असा ढोकळा होतो. तर जे इडली पात्राचं झाकण आहे, तर त्याला मी तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकतीये आणि हे सगळीकडं असं भांडं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे सारखंच पीठ होतं. तर इथे मी गॅस पेटवला आहे. त्याच्यावरती ठेवलेलं आहे ते भांडं आणि त्याच्यानंतर इडली पात्राचं झाकण त्याच्यावरती ठेवायचं आहे. आणि आता त्याच्यावर आपण परात झाकून ठेवली होती, पण त्या परातीच्या मधून आहे ना, जरा वाफ जात होती बाहेर. तर तो ढोकळा काय वाफरलेला नाहीये. त्याच्यामुळे मी दुसरी ताट ठेवलेलं आहे. तर आता मस्त असा वाफरलेला आहे आणि ढोकळा आपल्याला 20 मिनिटं पूर्ण वाफवू द्यायचा आहे. नाहीतर तो कच्चा राहतो, पिठा राहतो. तर इथे मी मिरच्या, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि साखर हे मी फोडणीला घेतलेलं आहे. तर आपण इथे फोडणी देऊन घेतलेली आहे. इथे मी घेतलेलं आहे गोड, आंबट, तिखट असं पाणी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघतच असाल, की ढोकळा खूप सुंदर झालेला आहे. कारण की स्पेशल आपल्याला भांड्याची गरज लागलेली नाही. जे पण आपल्याकडं भांडं उपलब्ध असेल त्याच्यात आपण ढोकळा करू शकतो आणि हे काय 20-30 मिनिटामध्येच हा ढोकळा होऊ शकतो मुलांसाठी आणि हे आता मी काय करते, काप करून घेते ढोकळ्याचे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त. तर काप केलेले आहेत. सुंदर असा ढोकळा दिसत आहे आणि तुम्ही पण असाच ढोकळा बनवा. तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.